माननीय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस कमिशनर, महाराष्ट्राचे DG रश्मी शुक्ला, गृहसचिव इक्बाल चहल, महाराष्ट्र ॲडव्होकेट जनरल, महाराष्ट्राचे छत्रपती संभाजीनगरचे DCP झोन 1, 2, IG आणि सिडको पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, माझ्याबद्दलचे सगळे पुरावे तुमच्याकडे दिलेले आहेत. परंतु MGM हॉस्पिटलच्या समोर राहुल रेसिडेन्सी नावाच्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो. 9,800 रुपयाचं बिल झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं सामान, डॉक्टर मनीषाचे कपडे वगैरे सगळं ठेवून घेतले. माझा लॅपटॉप ठेवून घेतला ज्याच्यात 25 लाखाचा डेटा आहे. शेवटी आम्ही सगळ्या पोलिसांकडे गेलो, कंप्लेंट केली की एखाद्याचं बिल थकलं म्हणून एखादी वस्तू ठेवून घेता येते का. कारण हा प्रकार हॉटेल 4 सीझन वरळीमध्ये पण घडला आहे. ह्याच्या अगोदर आमच्या तिथं अनेकदा हल्ले झाले आहेत ज्यांचे मी देणं लागत नव्हतं. भाजपच्या लोकांनी खंडणी वसूल केली, राष्ट्रवादीच्या लोकांनी खंडणी वसूल केली, माझ्या बायकोचं मंगळसूत्र खंडणी वसूल केली. माझं एकच म्हणणं असं आहे की कोणाची देणी लागत असेल तर त्यांची वसुली करायचा अधिकार आहे. महाराष्ट्र शासनाने सगळं मान्य केलं आहे, राजकीय लोकांनी केलेलं आहे. म्हणजे आता हा काही विषय राहिलेला नाही आहे. आता ज्यांच्याकडून आम्हाला पैसे येणं आहे त्यांच्या आम्ही कधी घरी गेलो नाही, शिवीगाळ केलं नाही, कायदा हातात घेतला नाही, पण आम्हाला संरक्षण करण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. हा काय डबल गेम नाही, ब्लॅकमेलिंग नाही आहे. तुम्ही लोक जे करता ते आम्ही आता करणार. आम्ही पैसे वसूल करणार, अन्नधान्य वसूल करणार, कपडे घेणार. तर त्यावेळेस काय झालं की IG वगैरे सगळ्या अगदी राकेश म्हणून अमित शहांची PM विषय गेला. त्या सोमनाथ जाधव काय म्हणाले, सिडको पोलीस स्टेशनची मॅडम तुमच्या मागे 7.5 लागली आहे. अहो, संविधानाचा विचार करा ना जाधव साहेब. 7.5ची काय गोष्ट करता, कसल्या भंपक गोष्टी करता मनुस्मृतीच्या. कसली 7.5? लोक गुन्हे करतायत, कारवाई करायला पाहिजे. मग त्यांनी राजपूत नावाच्या माणसाला पाठवलं आणि त्यांनी मग ते सामान, डॉक्टर मनीषाचे कपडे वगैरे मिळून दिले. माझा लॅपटॉप तिथेच ठेवला. आज 5 महिने झालेले आहेत. आता तिथं पाटील नावाचा मालक तिथला तिथला एक मुसलमान मालक आहे कैसर म्हणून. यांनी सांगितलं की हमारा मोदी नावाचा, म्हणजे मोदी तिथे एक पोलीसवाले आहेत, सबसे सेटिंग आहे, हफ्ता जाता है, रेग्युलर पोलीसवालों को कोण कोई हात नाही लागाय का. तर ते आम्ही बरोळी पोलीस स्टेशन बघितलं आहे, आम्ही पुण्यातलं आमचं घर लुटताना बघितलं, डेक्कन पोलीस स्टेशनची BR पाटील, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. सगळे CBI रेकॉर्ड झालेले आहेत. पण आता काय होणार आहे साहेब माहिती का, की आता आम्ही सोमवारी 11 वाजेपासून किंवा उद्यापासून किंवा आज रात्रीपासून कधीही नांदेडकर शेजारची लोक ज्याची सगळी माहिती सिडको पोलिसांनी सगळ्यांना दिली आहे, चाटे यांच्या घरात जाणार, घुसणार, दगडफेक करणार, शिवीगाळ करणार, जे जे लोकांनी केलं ते सगळं आम्ही करणार आणि आमचे पैसे आम्ही घेणार, आमचे ट्रीटमेंटचे पैसे घेणार. आता आमच्यासमोर तांबोळे, त्यांना ट्रीटमेंटचे दिले, पैसे मागितले, त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या. लोकांनी टँकर रोखले, महावितरणाने लाईट बंद केली, भाजपच्या लोकांनी खंडणी वसूल केली. त्यामुळे आता आम्ही काय करणार, म्हणजे मी रितसर गुन्हेगारी करणार. रितसर तुम्ही मला अरेस्ट करा, जे काय करायचं करा, मारा, गोळ्या घाला, तुरुंगात टाका, जे काय करायचं करा. मी मला आणि डॉक्टर मनीषा जोशींना न्याय मिळवून देणार, आमची वसुली करणार. कायदा हातात घेणार नाही, कोणाला मारणार नाही, पण प्रति हल्ला केला उत्तर देणार, कायद्याप्रमाणे संरक्षण